वेळ झाली आहे पुढच्या स्पर्धकाला आमंत्रित करण्याची. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया नितीन कुलकर्णी कोल्हापूरवरून. मंडळी, आमची भाषा रांगडी पण भावना कधी बिगडी नाही बर का. वाटात एक आणि पोटात एक आपल्या समोर चालतच नाही. आमच्याकडं तुमची जी काय ती म्हणतात का नाही, पाच ती टीव्ही हा ते तुम्ही म्हणायचं नाही, आम्ही ऐकायचं. त्याला चौथी नापास लागतं. तर ती पाच ती विटी आहे का नाही, ती आमच्या अशी खानदानी गुण. 10वीला नातू नापास झाला आणि रडत आला घरा आजार नापास झालो. म्हटलं लेका रडायचं काय कारण आहे, तू विचार करून बघ. जी पास झाल्यात त्यासनी सरकार सुद्धा विचारत नाही. आणि जे नापास झालंय त्याचं काय करतंय आता ते हे प्रत्येक जण विचारत असतोय. म्हणजे कॅटेगरी इकडे कुणाची भाऊ कदमासनी विचारून बघा. फार तर खरं का खोटं ते तुम्हाला खरं सांगतो, तुम्हाला सांगतो. आणि त्याच्यानंतर मी त्याला स्पष्ट सांगितलं, बाबा रे तू आता 10वी नापास झालास म्हणजे 11वीत जात नाहीस, 12वीचा खर्च वाचला का नाही. पॉझिटिव्हिटी जी म्हणतात तुमच्यातली ती आमच्यात आता तुमच्यामुळे शिकायला आली. तुम्हाला सांगतो, तुमच्या एखाद्या मोठ्या सिटीत माणूस जर मेला तर त्या घरातल्या भिंतीसनी सुद्धा त्याचा पत्ता लागत नाही. आणि आमच्या इथं जर माणूस मेला तर विशीला हुंदका फुटतो बरं का. हाय ती अगदी खरं सांगतो. असाच एक म्हातारा मेला, बेताडाला त्याचं पेट टिकून ठेवलं. आता एक बाईने एक बापई धरून बसला. जिवंत असताना एकाचा आधार मिळायची पंचायत, मेल्यावर दोघं धरून बसत्या. का तर माहिती आता परत येणार नाही. आणि मग त्या म्हाताऱ्याकडे बघून पुरुष रडतो. पुरुषाची रडण्याची पद्धत काय बघा, ए दादा आता त्याच्यानंतर जी बाई आहे ती बाई रडायला चालू करते आणि तिची रडण्याची पद्धत काय बघा, हे माझ्या मामा रे मामा. ही सुरावट ऐकली म्हणलं की गल्लीतल्या आया बाया सगळ्या तोंडाला पदर लावून त्या घराकडे पळत सुटत्यात. तोंडाला पदर लावण्याचा उद्देश असा असतोय, हस्ती का रडती कळत नाही. आपल्याला काय कळतं, आपण पुरुष मंडळी गरीब, कुठं तिरडी बांध कुठं काय. ह्या गडबडीत भेटायला आलेल्या बायका तरी काय साध्या आहेत. आलेल्या बायका काय सांगतात माहितीये का, गप बाई गप, मेलेल्याचं काय मागणं जायचं आहे काय सांग बघू, काय झालंय तोंडानं सांग. मग आता ती कशाने सांगती. मग त्याशी म्हणायचं असं असतं की बाई ग जे काय झालंय ते धड्यात सांग, कवितेत सांगू नको. आता मग ती जे काय रडती त्याचा अर्थ काय निघतोय हे तुमचं तुम्ही ठरवा. आमचा मामा साहेब गेला आणि भाऱ्याची कुचकी दोरी तुटल्यावानी झाले गे बाई. आमचा मामा साहेब हुतात्मा, कधी त्यानं आंघोळ केली नाही आणि आता कसा मी तिच्या पिंडीवानी गजबार दिसतोय गे बाई. आमचा मामा साहेब हुतात्मा, आम्ही कधी कुत्रं पाळलं नाही गे बाई. आता आमचा मामा गेला आणि गल्लीतल्या बायकासनी कुणाचं व्या राहिलं नाही. आता या सगळ्याचा अर्थ काय निघतोय मंडळी तुमचं तुम्हीच ठरवा. काय काय बायकासनी वाटल ही आमच्यावर टीका केली का काय. बायानो, राग जर आला असला तर स्वतःच्यात बदल करून घ्या. कारण का जर समजा होय खरं ते सांगितलं. कारण काय होतंय, ज्या बायका भेटायला येत्यात त्यांची बी गंमत अशी आहे, जर समजा ती बाई रडली तर जाताना काय म्हणत असतात, जलंबर कवा म्हाताऱ्याला पाणी दिलं नाही. आणि आता काय तोंड काढून रडती, पुढच्या शिव्या ऐकण्यासारख्या नसते. आणि जर समजा रडली नाही, काय म्हाताऱ्यासाठी केलं असल नसल, आमच्याकडे बघून तरी रडावं का नाही, काय दॉड असेल. म्हणजे रडलं तरी बोंब, नाही रडलं तरी बोंब, पटलं तर होय म्हणा, नाहीतर आपलं सोडून द्या. आता तुम्हाला कसे सांगू गे बाय. मला असं वाटतं तांबड्या पांढऱ्या रश्यासारखा झणझणीत परफॉर्मन्स झालेला आहे.
तुमच्याकडे बघून लई हसाया येत ग काका मामा नव तुम्ही कॉमेडीचे दादा ओ भाई. आणि आता कष्टाचं फळ काय मिळालंय ते आपण बघणार आहोत. चला. झालेलं आहे वा वा वा. यांचं तर मार्क आम्ही गुलदस्त्यात ठेवलेत. आता भाऊतुल्ला खान कष्टाचं फळ नादच नाही करायचा. हापूस, क्या बात आहे. तर मंडळी आता ती वेळ आली आहे जी खरं तर मला अजिबात आवडत नाही. म्हणजेच आपले जे 6 कॉन्टेस्टंट्स होते कालच्या भागामध्ये 3 आणि आजच्या भागात 3, त्यापैकी वेळ झाली आहे कुणाला तरी निरोप द्यायची. सो आता ती वेळ फायनली आलेली आहे. तेव्हा बघूया आज आपण कोणाला निरोप देणार. आमच्या तुकरटवाडीत एक दादा आहेत आणि त्यांचं नाव आहे कबूतर पाटील. तर कबूतर काय करतं, एक गोष्ट दुसऱ्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करतं. तर तेही तेच करणार आहेत. आधी मी त्यांना बोलवते आणि मग ते काय करणार आहेत ते तुम्हाला सांगते. या कबूतर पाटील. तुम्ही एकटेच तेवढे हसताय, तुम्हाला बघून कोणालाही आनंद झालेला त्याचं नाव नाही. काय काय त्यांचं नाव? कबूतर पाटील. हा त्यांच्या हातात जे तुम्हाला दिसतंय तो आहे आहेर आणि त्याला आपण असं नाव ठेवलंय माहेरचा आहेर. तर हा आहेर आज ज्याला मिळेल तो घरी जाणार आहे आणि ते कठीण काम आम्ही कबूतर पाटलांकडे दिलेलं आहे. ओके, सो ऑल द बेस्ट सगळ्यांना. अभिषेक काय झालं. अभिषेकच्या मनात गाणं येतात जा जा कबूतर जा. अभिषेक पहिला परफॉर्मन्स, पहिली वेळ, पण कसं आहे की मॅच आहे शेवटी ती. आणि आजकाल तर 2020 शिवाय चालत नाही, तसं झालंय. सध्याची कॉमेडी फार 2020 आणि फास्ट झाली आहे. तुझं भारीच झालं होतं. कंपॅरिझन केलं की कुठेतरी काहीतरी कमी पडलं असेल. काय वाटतं? हे भारी वाटलं की नगर जिल्ह्यातून मी एकटा होतो आणि मी कधी इतरांसारखे नाटक वगैरे काही केले नाही कधीच. म्हणजे मला रडू येऊ राहिलं, पण मी हे नाटक वगैरे कधी काही केलं नाही. आणि स्वप्न होतं की तिथं बसलेला माणूस इथं आलाच आणि ज्या माणसाला स्वप्नात पाहिलं होतं त्याच संग डान्स केला. म्हणजे मला हा शो जिंकल्यावानी मला आणखी अपेक्षाच नाही खरं. नगरला जावं लागणार आणि पुढच्या सोमवारी परत यावं लागणार, कारण रिहर्सल करावी लागणार तुला. कारण असं नाही बाबा घालवता येणार. मी म्हटलं कमावणं सोपं आहे, गमावणं अवघड आहे तुम्हाला. त्यामुळे एक संधी तर मिळाली मिळणार मिळणार. आम्ही तुला परत पाठवू. अरे रडतो कुठे? अरे रडू नको रडू नको. काय नाही, चांगलं केलं होतं अर्थातच. आणि मी परत म्हटलं ना, तो खेळ आहे. आता रडू नये. आता हे मला चेष्टा वाटायची एखादं रडलं का असं टी व्हीवर पाहतानी. पण सर लय किरकोळ घरातून आलेलं आहे मी. अरे बाजूला जाऊन रडतीन एक वेळ माझ्या सवय म्हणून ते थोडंसं. नाही ती संधी त्याला नाही देणार, कारण हसवण्यासाठी आलो आणि आता हसलं पाहिजे.